तर आज आपण बघूया क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने कसं सॉल्व करायचा. म्हणजेच तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, 2 व्हॅल्यू. कारण की क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे डिग्री 2 असणारे इक्वेशन्स आणि कोणत्याही इक्वेशनची जेवढी डिग्री असते तेवढे त्याला सोल्युशन्स असतात. ठीक आहे. तर मग आपल्याला इकडे दिसेल क्वाड्रेटिकमध्ये डिग्री आहे 2, म्हणजे आपल्याला या इक्वेशनसाठी भेटतील 2 सोल्युशन्स. ते आपण काढणारे फॉर्म्युला मेथडने. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुम्हाला दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करून घेऊया. कम्पेअरिंग विथ आपला स्टँडर्ड फॉर्म तो आहे ax² + bx + c = 0. ज्यावेळेस तुम्ही दिलेल्या इक्वेशनला म्हणजेच 2x² ला + 4x - 1 याला कम्पेअर कराल आपल्या स्टँडर्ड फॉर्मसोबत, तेव्हा तुम्हाला भेटेल a = 2, b = 4 आणि c = -1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काढून घ्यायच्यात a, b, c चे व्हॅल्यू जशा मी घेतल्या. आता याच्यानंतर तुम्हाला काढायची व्हॅल्यू b² - 4ac ची. या व्हॅल्यूला डिस्क्रिमिनंट असंही म्हणतात आणि त्याला असा छोटा ट्रायंगलने सुद्धा डिनोट केलं जातं, b² - 4ac. चला तर आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. b² म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू आहे 2 आणि सीची व्हॅल्यू आहे -1. तुम्हाला दिसेल इथं मी व्हॅल्यू टाकली आहे कोणाकोणाची, b² - 4a आणि सीच्या व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता आपण हे करूया, सॉल्व करून घेऊया. ठीक आहे. तर b² म्हणजे 4चा स्क्वेअर इज 16 मायनस हे मल्टिप्लाय करू, 4 × 2 = 8 आणि 8 × 1 = 8. पण हे मायनस आणि हे मायनस होऊन जाईल प्लस. सो 16 आणि 8 होतील 24 म्हणजे 24. ही झाली आपली b² - 4ac ची व्हॅल्यू. आता बघा याचा यूज तुम्हाला करायचा आहे आपल्या फायनल फॉर्म्युल्यामध्ये. तर फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इथं लिहिते मी बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने सॉल्व करताना आपल्याला फॉर्म्युला आपण वापरतो x = -b ± रूटमध्ये b² - 4ac/2a. हा आहे आपला मेन फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊया. तर x = मायनस लिहिलं, बीची व्हॅल्यू लिहिली 4, प्लस मायनस लिहिलं, रूटमध्ये जो b² - 4ac जो आधीच आपण काढून ठेवला आहे. ठीक आहे. b² - 4ची व्हॅल्यू आपण आधीच काढून ठेवली आहे, ती आहे 24. ती आता आपण इथं पुट करून घेऊया. 24/2 इंटू एची व्हॅल्यू आपल्याकडं आहे परत 2च, ते टाकून घेतली. थोडंसं कॅल्क्युलेशन ते सॉल्व करून घेऊया. x = -4 प्लस मायनस हे जे 24 आहे याला मी असं लिहू शकते 6 × 4 = 24 आणि खाली 2 × 2 = 4 करून टाकला. ठीक आहे. तर x मी असं करते, हे -4 प्लस मायनस रूटच्या आतमध्ये असणारं 4ला जेव्हा आपण रूटच्या बाहेर काढू त्यावेळेस तो रूटच्या बाहेर त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे तुम्हाला बाहेर दिसेल 2 आणि आतमध्ये राहील 6/4. आता मी असं करते, सगळीकडून 2 कॉमन काढते. तर मी 2 कॉमन काढला, तुम्हाला दिसेल -2 प्लस मायनस √6 आणि खाली तो आहे 4. थोडंसं कॅल्क्युलेशनसाठीच करते मी हे सगळं. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि फायनली तुम्हाला आन्सर दिसेल x = -2 प्लस मायनस √6/2. याचाच अर्थ तुम्हाला भेटतील 2 सोल्युशन्स, ते मी इकडे लिहिते. म्हणजेच पहिलं असेल x = -2 प्लस √6/2 आणि दुसरा असेल x = -2 मायनस √6/2 आणि हे असेल आपलं फॉर्म्युला मेथडने काढलेले 2 सोल्युशन्स, ज्याच्यातलं एक असेल प्लसमध्ये आणि दुसरं असेल मायनसमध्ये. सगळे क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला मेथडसाठीचे असेच सॉल्व करायचे आहेत. जर तुमचे काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.